लाल चण्यांची अशी भन्नाट रेसिपी पाहिली नसेल. तुम्हीही घरामध्ये काही कार्यक्रम असेल तर ही स्टार्टरसाठी बनवू शकता. आज आपण बनवणार आहोत एकदम मस्तपैकी भारी चवीला लाल चणे कबाब. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी 1 कप लाल चणे आहेत, ते चांगले असे उकडवून घेतलेले आहेत. आपण आता हे उकडवलेले लाल चणे आहेत ते मिक्सरच्या जारमध्ये असे घालायचे आहेत व आपल्याला हे वाटून घ्यायचे आहेत. त्यानंतर याच्यामध्ये 7 ते 8 पुदिन्याची पानं आहेत ती घालायची आहेत. 2 चमचे बेसन पीठ आहे ते घालायचं आहे. बेसन पीठ इकडे मी भाजून घेतलेलं आहे व आपण आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. इकडे पाण्याचा वापर आपल्याला नाही करायचा आहे. बघू शकता असं झालं पाहिजे, एकदम असं घट्ट सारखं. आपण आता हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता 1 कांदा असा बारीक चिरलेला आहे तो घालणार आहोत. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या अशा मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत व आपण आता याच्यामध्ये बेसिक मसाले आहेत ते घालणार आहे. अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद आहे ती घालणार आहोत. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर 1 चमचा धणे पावडर आहे ती घालायची आहे. चिमूटभर आपण याच्यामध्ये काळं मीठ आहे ते घालणार आहोत, त्याने चव एकदम भारी लागते. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. आपण आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालायची आहे व आपण आता सगळं मिश्रण आहे ते हाताच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान लागतात हे कबाब. असं मिक्स करून आपलं बघू शकता झालेलं आहे. थोडंसं असं मळून घ्यायचं आहे. आपल्याला या मिश्रणाचा डो करायचा आहे. थोडंसं याच्यामध्ये पाणी आहे ते घालायचं आहे व परत असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपला डो आहे तो एकदम असा परफेक्ट तयार झालेला आहे. आपण आता ह्याचे मस्तपैकी असे कबाब करून घ्यायचे आहेत. थोडंसं हाताला मी इकडे तेल लावून घेतलेलं आहे. आपण आता ह्याचे मिश्रणाचे असे गोळे करून घ्यायचे आहेत व मस्तपैकी असा कबाबसारखा त्यांना आकार द्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, एकदम सोपं आहे करण्यासाठी. बाकीचे सुद्धा मी असेच करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही, एकदम सोपं आहे, लहान मुलगा पण करू शकतो. बघू शकता मी असे बाकीचे सुद्धा असेच करून घेतलेले आहेत. आपण आता हे मस्तपैकी शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅनमध्ये आपण आता तेल आहे ते घालायचं आहे व गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. आपण आता हे कबाब आहेत ते शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. असे एक करून तेलामध्ये असे सोडायचे आहेत व गॅसची फ्लेम मीडियम करून आपण आता हे मस्तपैकी दोन्ही बाजूने शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. आपण आता हे पलटी मारून घेणार आहोत असे एक करून. खूप छान लागतात हे कबाब. तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा टॅमॅटो केचप बरोबर तर खूपच भारी लागतात. आणि बघू शकता आपले कबाब आहेत ते तयार झालेले आहेत. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.